नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा या मराठी विभागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपला वर्ग आहे SYBA म्हणजेच द्वितीय वर्ष कला जनरल 2। विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी। मी प्राध्यापक महेश बनकर सर। आज मी आपल्यासमोर रारंगढांग या कादंबरीची जी भाषा शैली वापरलेली आहे त्या भाषा शैलीविषयीची माहिती आणि त्याच्या संदर्भात काही मुद्दे तुम्हाला मी आज सांगणार आहे। रारंगढांग ही जी कादंबरी आहे याच्याबद्दल आपण अनेक तासांमध्ये बरीच चर्चा आपण केलेली आहे। लष्कर आहे, सगळे संदर्भ आहे, हिमालयामध्ये रस्ते बांधणीचे काम करतात, साध्या कामगारापासून तर अधिकारी वर्गापर्यंत सगळे संदर्भ आहे। त्याच्यामुळे याची भाषा कशी असेल याच्याविषयी उत्सुकता निर्माण होते। याच्या कादंबरीची भाषा जी आहे ती आपण बघूया। संवाद माध्यम म्हणून भाषेला मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते। संवाद हे एक प्रभावी साधन आहे। प्रस्तुत कादंबरीमध्ये संमिश्र स्वरूपामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा वापरलेली असून त्या व्यक्तिरेखेनुसार भाषा बदलत जाताना आपल्याला लक्षात येते। आता जो ड्रायव्हर आहे ज्ञानचंद, त्याच्या मुखातून येणारे संवाद हे हिंदी असून विश्वनाथचे संवाद हे मराठी इंग्रजी मिश्रित अशा स्वरूपाचे आहे। साधी सोपी सरळ वाक्यरचना आहे। विशिष्ट प्रसंगानुसार भाषा वापरली असून हे रूप व्यक्तिपरत्वे बदलत जाते। हे कादंबरीचे वेगळेपण म्हणावे लागेल आपल्याला। यातील काही वाक्य छोटीशी गलती स्वर्गाची शॉर्टकट होईल इथं, म्हणजे आता हे बघा, हे वाक्य मी तुम्हाला म्हटलं, छोटीशी गलती स्वर्गाची शॉर्टकट होईल इथं, हे कादंबरीच्या पृष्ठ क्रमांक 17 आलेले वाक्य आहे। आता अशी जर वाक्य आपण लक्षात घेतली, अशा प्रकारची विनोद शैलीत परिस्थितीचे गांभीर्य दाखवणाऱ्या भाषाशैलीचा वापर लेखकाने इथं केलेला आहे। अजून एक दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सैन्यातील विविध शब्दप्रयोग ह्या कादंबरीमध्ये आलेले आहे। त्यात एक म्हण अशी आहे की घोड्याच्या मागून आणि अधिकाऱ्याच्या पुढून जाणं शक्यतो टाळावं। घोडा लात मारण्याची शक्यता असते आणि वरिष्ठ अधिकारी आणि पुढं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। आता हे वाक्य कादंबरीच्या पृष्ठ क्रमांक 62 वरती आलेलं आहे। समजा अशा प्रकारची भूमिका मेजर बंबांची होती। आता आपल्या शिस्तीने त्यांनी सर्वांवरती एक प्रकारचा दबाव आणि जरब निर्माण केलेली होती। आता बंकर हेडक्वार्टर्स, नंतर टोपी शीट्स, मेजर कर्नल, कॅप्टन, लेफ्टनंट, मेसिंग अशा प्रकारचे शब्दप्रयोग आर्मीमध्ये केले जातात। आता हे सगळे आर्मीमधले सगळे शब्द आहेत, ते मी तुम्हाला उच्चारून दाखवले। त्या शब्दांना त्या क्षेत्रामध्ये विशेष महत्त्वाचे स्थान असल्याचे आपल्याला दिसते। आता हिमालयातील एका रात्रीचा प्रसंग अगदी जिवंत उभा करण्यात कादंबरीकार यशस्वी ठरला आहे। तर ते असं म्हणतात, पहाटेच्या वेळी पक्ष्यांची किलबिलाट आणि रात्री रातकिड्यांची किरकिर, मेघांचा गडगडाट, क्षणात चमकून जाणाऱ्या विजेचा कडकडाट, कधी वाऱ्याची भनभन, कधी नुसतीच पानांची सळसळ आणि ह्या सर्वांपेक्षा अगदी वेगळाच एक आवाज इथं येण्यापूर्वी कधी न ऐकलेला हा आवाज म्हणजे तो शांततेचा। आता बघा, हे जे मी पूर्ण तुम्हाला वाक्य वाचून दाखवलं, तर हे कादंबरीमध्ये पृष्ठ क्रमांक 51 वरती दिलेलं आहे। आणि ह्या वाक्यांवरून आपल्याला काय लक्षात येतं, आता हे सगळे मी वाचलं ना, तर एक घटना किंवा प्रसंग प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभा करण्याची एक शैली, लेखन पद्धती लेखकाची आहे आणि याच्यात लेखक यशस्वी होताना आपल्याला दिसतो। हिमालयाच्या डोंगर दऱ्या, घनदाट जंगल, पक्षी, वारा, पाऊस, ढग, वीज या सर्व निसर्ग घटकांची वर्णने करून वास्तव चित्रण वाचकाच्या डोळ्यासमोर उभं करण्याची जिवंत भाषाशैली, साधी सोपी वाक्यरचना अतिशय महत्त्वाची ठरलेली आपल्याला दिसते। निसर्गाची संवाद साधणारी भाषा पत्रलेखनामधून ती आलेली दिसून येते। कमीत कमी मजकुरात ही पत्र लिहिलेली आहेत। म्हणजे समजा आपण ज्यांना म्हटलो विश्वास मेहेंदळे आणि त्यांची मैत्रीण यांच्यामधले जे काही पत्र आहे, त्या पत्राची जी काही भाषाशैली आहे त्यातून एक वेगळी शैली आपल्याला तिथं जाणवते। ऑफिशियल पत्रांचा देखील काही ठिकाणी नामोल्लेख आलेला असून आर्मीच्या कागदपत्रांची पत्रलेखनाची वेगळी पद्धती त्या आपल्या भाषेवरून आपल्याला कळते। रारंगढांगमधील डोंगर, दरडी, दगड यांची वर्णने आलेली आहेत। दगडाचे छत, रस्त्याची उंची याबाबतची साध्या भाषेमध्ये वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभे करण्यात लेखक आपल्या लेखनामधून यशस्वी ठरतो। कुठेही भाषा ओढून ताडून आलेली नसून
संवादात्मक शैलीचा वापर बऱ्याच भागांमध्ये म्हणजे कादंबरीच्या बऱ्याच भागांमध्ये आलेला आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी भाषांचा समन्वय प्रस्तुत कादंबरीतून प्रत्ययास येतो. कादंबरी अचानक वेगळ्याच वळण घेताना दिसून येते. अचानक रस्त्याच्या कामाचे लेवलिंग सुरू असताना जमीन खचते आणि त्याखाली सर्जेराव आणि इतर मजूर गाडले जातात. हा प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे आणि मनाला चटका लावून जाणारा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी वाचताना माणूस विचारप्रवण होतो आणि शांत होतो. हे सांगण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. रारंग ढांगने त्याचे बळी घेतलेले आहे आणि बहादूरच्या आत्महत्येने नदीला तिचा घास मिळाला होता. अशा प्रकारची वाक्यरचना माणसाला विचार करायला लावते. जगण्याचा संघर्ष आणि जगण्याची जी काही लढाई आहे, कष्टकरी माणसं कायमची निघून गेली यातून, म्हणजे ती ह्या सगळ्या घटनेमध्ये ते वारलेले आहे. अतिशय समर्पक शब्दामध्ये हे सगळे रेखाटन, सगळे संदर्भ आणि जीवनाची क्षणभंगुरता कशी आहे, अशा प्रसंगांमधून आणि ह्या भाषाशैलीमधून आपल्याला लक्षात येते. आता याच्यामध्ये आणखी एक आहे, तर त्याच्यामध्ये राग, द्वेष, इतर ज्या काही सगळ्या गोष्टी आहे, याचंसुद्धा वर्णन किंवा चित्रण या भाषाशैलीमधून करण्याचं काम त्यांनी केलेले आहे. अशा प्रकारे भाषाशैलीच्या विविध पैलूंचे दर्शन ह्या कादंबरीच्या वाचनातून आपल्याला नक्कीच घडते. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं राहील, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये, लेक्चरमध्ये जे सगळे संदर्भ किंवा जे सगळे घटकांवरती चर्चा केली, हे सगळे घटक तुम्हाला मी सांगितल्यानंतर काही परिस्थितीमध्ये किंवा काही घटना तुम्हाला चांगल्या प्रकारे कळल्या असतील, काही संदर्भ कळले नसतील. पण ठीक आहे, जे असेल ते. पण तुम्ही कादंबरी प्रत्यक्षपणे वाचावी. एक वेगळीच संकल्पना किंवा एक वेगळाच ज्याला म्हणतो आपल्याला अर्थबोध तुम्हाला वाचताना आणखी तुम्हाला त्याच्यातून होत जाईल. एक आवड निर्माण होईल आणि एक वेगळ्या ठिकाणचं दर्शन आणि सगळे संदर्भ तुम्हाला त्याच्यातून नक्कीच कळतील असं मला वाटतं. अशा प्रकारे आज आपण कादंबरीची भाषाशैली आहे ती आपण बघितलेली आहे. इथं आपण सगळेजण थांबूया. सर्वांना धन्यवाद.